सोलापुर में बीजेपी विधायक गोपीचंद पडलकर के कार्यकर्ता के अपहरण ने अब राजनीतिक विवाद का रूप ले लिया है। पुलिस की तत्परता से अपहत्य कार्यकर्ता की जान बच गई, लेकिन अब इस मामले में राष्ट्रवादी विधायक रोहित पवार पर पडलकर ने कई गंभीर आरोप लगाए। गोपीचंद पडलकर की कार्यकर्ता शरणू हांडे का फिल्मी अंदाज में अपहरण का मामला सामने आया है। कुछ महीने पहले हुई मारपीट का बदला लेने के लिए उनका अपहरण कर हत्या की कोशिश की गई। अपहरण की सूचना मिलते ही सोलापुर पुलिस की 4 टीमें तुरंत तलाशी के लिए रवाना कर दी गई। पुलिस ने बीती रात करीब 10 बजे मामले में लिप्त अमित सुरवसे और उसके साथियों को हिरासत में ले लिया। पडलकर ने आज अस्पताल पहुंचकर शरणू हांडे से मुलाकात की। इस दौरान मीडिया से बात करते हुए उन्होंने रोहित पवार पर इस अपहरण को लेकर कई गंभीर आरोप लगाए। रोहित पवारांनी हे जे सुरुवात केली माझ्या गाडीवरती दगड टाकायची, हे प्लॅन कशासाठी केलं? रोहित पवारला यामध्ये पहिला आरोपी केला पाहिजे। पोलिसांना माझी नम्र विनंती आहे, या सगळ्या विषयाचा मास्टरमाइंड रोहित पवार आहे। तेव्हा सत्ता होती त्यांची आणि त्यांना वाटत आमची सत्ता कधीच जाणार नाही, ते असे एकदम असे बेधुंद झाले होते। रोहित पवार या सगळ्या प्रकरणाचा मास्टरमाइंड आहे। 2021च्या 307 चं कलम दाखल करून रोहित पवारला नंबर 1 चा आरोपी करावा आणि महादेव देवकातेचं स्टेटमेंट घ्यावं। महादेव देवकाते ज्याच्या छातीवरती शरद पवारांचा टॅटू आहे, तो काय मी बोलवलेला कार्यकर्ता नाही, तो आमचा कार्यकर्ता नाही, पण त्याला हे सगळं प्रकरण कळाल्यानंतर तो मला पिंपरी चिंचवडला भेटायला आला की असं असं झालंय, मी तुमच्या सोबत मला काहीतरी बोलायचंय। मी आल्यानंतर बघितलं तर छाती उघडून दाखवली। अरे म्हणलं हे कसं काय येतं? तर म्हणलं मी त्यांचा एकदम कट्टर फॅन होतो। मग म्हणलं काय भेटायचंय, काय कारण आहे? तर असं तुमच्या बाबतीमध्ये तुमच्यावरती हल्ला करणं, दगडफेक करणं, याचं सगळं प्लॅनिंग रोहित पवारनं केलाय। आता जो माणूस छातीवरती टॅटू त्याचं स्टेटमेंट घ्या ना आणि रोहित पवारला 2021च्या प्रकरणामध्ये आरोपी करा, त्याच्यावरती 307 चा गुन्हा दाखल करा। तो जो चेहरा दाखवतोय महाराष्ट्राला, तो चेहरा किती कावणलेला आहे हे लोकांना कळू द्या, एकदा अधिकृतपणे कळू द्या। माननीय ग्रामविकास मंत्री जयाभाऊ गोरे यांच्या प्रकरणामध्ये हे सगळे पुढे आले। त्यांनी कुणाला फोन केले, कसं प्रकरणाचा प्लॅन केला। एक बहुजनातला रेशन दुकानदाराचा पोरगा महाराष्ट्राचा ग्रामविकास खात्याचा मंत्री झालाय, हे पवारांना कसं काय पचल आणि मग त्याला बदनाम करा। यांची राजकारणाची पद्धत ही आहे। एक तर तुम्ही तो शरण येतोय का बघा, शरण नाही आला तर त्याला पोलिसांच्या मार्फत खोट्या केसेस घाला, त्याला जेलमध्ये टाका, त्याला भीती दाखवा। त्यातून शरण नाही आला तर त्याला बदनाम करा, समाजामध्ये त्याची प्रतिमा मलिन झाली पाहिजे। असले उद्योग या लोकांचे आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहात ती माहिती सांगितली, ते रेकॉर्डवरती आलेलं आहे। याही प्रकरणामध्ये त्यांचा संबंध आहे, त्याशिवाय हे धाडस करू शकत नाहीत। तुम्ही जर ही सुरुवात केली नसती आणि तेव्हा तुम्ही सत्कार करता या लोकांचा। आता मी व्हिडिओ तुम्हाला ऐकून दाखवला, रोहित पवारांचा वाघ आला म्हणताय, म्हणजे काय? माझ्या गाडीवरती दगड टाकला म्हणून तो वाघ झाला, म्हणजे तुमचं या गोष्टीला समर्थन आहे। आणि आम्ही कुठं काय बोला, मग कायदा, मग संस्कृती, महाराष्ट्राची लोकशाही, मग फुले, शाहू, आंबेडकर, हे जे सगळं थोतांडपणा तुमचा आहे ना, हा सगळा लोकांना माहित आहे। आणि आम्ही अशी काही तुम्ही प्रकरण केली म्हणून आम्ही शांत बसेल अशी परिस्थिती नाही। आम्ही पूर्ण ताकदीनं, पूर्ण क्षमतेनं तुमच्या या चुकीच्या विचाराच्या विरोधामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही भूमिका मांडत आहोत। कुणाला नाही, पोलीस व्यवस्थितपणे याच्या मुळापर्यंत जातील। पोलीस या सगळ्या प्रकरणाचा मोक्ष करतील आणि जे जे कुणी असतील, रोहित पवार मी आरोप केलाय का? नाही, तुम्ही समोर बघितलं की काय झालंय। महादेव देवकाते कुणाचा कार्यकर्ता आहे, त्यांचा मूळ कार्यकर्ता आहे। तो सांगतोय की तुमच्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग मी केलंय। आणि जर माझ्या गाडीवरती दगड टाकायचं प्लॅनिंग रोहित पवार करत असेल महादेव देवकातेच्या म्हणण्यानुसार, तर शरणू हांडेला मारहाण करण्याचं प्रकरण तेच करू शकतात, त्याशिवाय पुण्याची पोरं कशी काय येऊ शकतील? आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात पोलिसांच्या वरती आमचा विश्वास आहे, कायद्यावरती आमचा विश्वास आहे। आणि नक्की यातून लोकांच्या समोर जे मूळ आरोपी आहेत, जे प्लॅन करणारी लोक आहेत, ते सगळे लोक पुढे येतील।